आजचा विषय जो आपला आहे हा जमिनीतील सेंद्रिय कर्ब, त्याचे महत्त्व आणि ते वाढवण्याचा उपाय याबाबत विषय आहे. आणि निश्चितच हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ते कसा काय त्याच्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. मी स्क्रीन शेअर करणार आहे आता. तर जमिनीचं सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्ब या विषयाची आपण आता सुरुवात करूया. सर्वप्रथम सेंद्रिय कर्ब किंवा कर्ब हा घटक सर्व सजीवांसाठी अत्यावश्यक आहे. आपण जर ह्याची व्याप्ती बघितली तर पृथ्वीवरील सर्व सजीवांमध्ये एकूण 550 अब्ज टन एवढा कर्ब आहे असं शास्त्रज्ञांचं मत आहे. आणि यापैकी 450 अब्ज टन हे वनस्पतीमध्ये असलेला कर्ब आहे. उर्वरित 7 अब्ज टन हा प्राणी, मनुष्य यामध्ये असणारा हा कर्ब आहे. आणि उर्वरित 93 अब्ज टन जो आहे हा सूक्ष्मजीव, म्हणजे विविध सूक्ष्मजीव, त्यात बुरशी आहे, प्रोटोझोआ आहे, जीवाणू आहेत, अशा सर्व सूक्ष्मजीवांमध्ये 93 अब्ज टन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा कर्ब आहे. आपण वनस्पतीचा विचार केला तर वनस्पतीमध्ये 80% हे पाणी आहे आणि 20% हा शुष्क पदार्थ आहे. शुष्क पदार्थाचं पृथक्करण केलं तर याच्यामध्ये 17 आवश्यक अन्नद्रव्य आहेत हे आपल्याला माहिती आहे. आता हे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं किंवा अन्नद्रव्यांचं आपण जर किती प्रमाण आहे हे जर बघितलं तर जे 3 घटक कर्बवायू, प्राणवायू आणि हायड्रोजन हे हे हवा किंवा पाण्यामार्फत येतात, ह्याचं प्रमाण एकंदरीत वनस्पतीमध्ये 96.4% आहे. उर्वरित 3.6% जे प्रमाण आहे ह्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, त्याचबरोबर 11 सूक्ष्म अन्नद्रव्य, ह्या सर्वांचं मिळून एकंदरीत वजन आहे ते 3.6% आहे. म्हणजेच काय की आपण ज्याला सर्वाधिक महत्त्व देतो पीक पोषणाच्या दृष्टिकोनातून, ह्याचं प्रमाण तसं नगण्य आहे. आपण जर फक्त नत्रस्फुरद पालाशचं प्रमाण बघितलं तर ते 2.7% येतं आणि बाकीच्या 11 अन्नद्रव्यांचं प्रमाण 1% आसपास आहे. तर ह्याचा अर्थ काय होतोय की आपण ज्याला 96% जे बनवण्यासाठी जो सेंद्रिय कर्ब अत्यावश्यक आहे, 45% एवढ्या मोठ्या प्रमाणात, ह्याकडे आपण दुर्लक्ष करतो आहोत. आणि त्यामुळे आज हा विषय सुरू करताना हे मांडण्याचा उद्देशच हा होता की आपण ह्याची व्याप्ती समजून घेणं फार गरजेचं आहे. आता हा कर्ब येतो कुठून आणि त्याचं काय कार्य आहे, तर सगळ्यात प्रथम गोष्ट अशी आहे की प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया म्हणजे मी तर म्हणेन की ही पृथ्वीवरची एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. ह्याच्यामध्ये काय होतंय की हवेमध्ये उपलब्ध असलेला कर्बवायू जमिनीमधून वनस्पती जे घेते ते पाणी, वनस्पतीमध्ये हिरव्या भागामध्ये म्हणजे पानाच्या हिरव्या भागामध्ये जे क्लोरोफिल आहे, तर हे क्लोरोफिल आणि सूर्याची ऊर्जा, कर्बवायू आणि पाणी ह्याच्या उपस्थितीमध्ये कर्बवायूपासून आपण कार्बोहायड्रेट म्हणजेच कर्बोदके तयार करायचं काम, हे अत्यंत महत्त्वाचं काम पानामध्ये केलं जातं. आणि ह्याच्यापासून काय बनतं तर शर्करा, पाणी आणि प्राणवायू असे 3 महत्त्वाचे घटक बनतात. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला प्राणवायू तर अत्यावश्यक आहे, पण शर्करा जी आहे ही शर्करा म्हणजेच कर्बोदके ही वनस्पतीसाठी वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. सगळ्यात महत्त्वाचा घटक हे आहे आणि ह्या शर्करेपासूनच मग बाकीचे अन्न घटकही बनवले जातात. कर्बाचा एक फार महत्त्वाचा गुणधर्म असा आहे, म्हणजे एकमेव गुणधर्म असं म्हणता येईल की एकमेव असा मूल घटक आहे हा की याच्यापासून अक्षरशः लाखो रेणूंची निर्मिती होते.
पिकाची उत्पादकता या कर्बावरती अवलंबून आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा मी इथे मांडू शकतो की वनस्पतीच्या जमिनीवरील वजनापेक्षा अधिक वजन हे जमिनीखालील म्हणजे त्यांची मुळं, जीवाणू, कीटक, लहान प्राणी इत्यादी सगळ्यांचं वजन हे जमिनीवरील भागापेक्षा जास्त असते. आणखी एक महत्वाचा मुद्दा की वनस्पतींच्या पेशीमध्ये जेवढं कर्बोदक आहेत त्याच्यापेक्षा जास्त कर्बोदके ही सूक्ष्मजीवांच्या अवशेषामुळे जमिनीमध्ये सोडली जातात. आता आपण कर्बचक्राबद्दल माहिती घेणार आहोत. कर्बचक्र हे एक चक्र आहे, त्यामुळे अर्थातच हे कधीही त्याच्यामध्ये वाढ पण होत नाही आणि त्याच्यामधला कर्ब कमी पण होत नाही. कर्बाचं रूपांतर फक्त होत राहते. दुसरे की कर्बचक्र हे एक न बदलणारा मार्ग आहे. एकाच पद्धतीने एकाच दिशेने त्याची वाटचाल कायमस्वरूपी चालू राहते, त्याच्यामध्ये बदल होत नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण जर बघितलं तर हा कर्ब अन्न साखळीमध्ये किंवा जमिनीमध्ये येतो कुठून, तर वनस्पती ज्या आहेत ह्याच्या स्टोमॅटामधून कर्बवायू घेतला जातो. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमुळे त्याच्यापासून कर्बोदके तयार होतात आणि ही कर्बोदकं या वनस्पती ही प्राणी पण खातात, मनुष्य खातो. नंतर ही जी पानं आहेत ही पानं गळून पडतात आणि ती त्या वनस्पती मृत होते, तेव्हा ही जमिनीमध्ये ही कर्बोदके जमिनी आड होतात किंवा जमिनीवरती पडतात. त्याच्यानंतर सूक्ष्मजीव त्याच्यावरती काम करून ती कुजवण्याचं काम होतं. त्याच्यापासून ह्युमिक पदार्थ तयार होतात. जमिनीमध्ये जे खनिज पदार्थ आहेत त्यांचं खनिजीकरण ही प्रक्रिया सूक्ष्मजीवांमुळे होते. पण ह्याच्यापेक्षाही महत्वाची घटना ही रोजच्या रोज घडत असणारी घटना आहे की जसं प्रकाश संश्लेषणाचं काम रोजच्या रोज घडतंय, तर ह्या प्रकाश संश्लेषणाने निर्माण झालेली ऊर्जा किंवा कर्बोदके ह्याच्यापैकी बहुतांश भार म्हणजे काही संशोधक म्हणतात की 50% पर्यंत, काही लोक 70% सुद्धा म्हणतात, पण कमीत कमी 20% 70% कर्बोदके ही जमिनीमध्ये पाठवली जातात. आता तुम्ही विचार करा की स्वतःचा वाढ करणे, स्वतःची पुनरुत्पादन करणे ह्यासारख्या क्रियांपेक्षा जास्ती महत्व वनस्पती जमिनीमधल्या सूक्ष्म द्रवांना अन्न पुरवठा किंवा कर्बोदके देण्याचं काम करते. ह्याचाच अर्थ काय आहे की ही सर्व साखळी जी आहे, हे चक्र जे आहे हे चालवण्यासाठी एकमेकांचा सहवास, एकमेकांचा सहयोग अत्यावश्यक असतो. तर हे जे कर्बोदक मुळांच्या स्त्रावावाटे जमिनीमध्ये सोडलं जाते, ह्याचा उपयोग मुळं करतात आणि ह्या मुळांनी त्याचा उपयोग केल्यानंतर त्यांचं सुद्धा श्वसन करण्याची प्रक्रिया चालू असते. ह्या श्वसन क्रियेतून सुद्धा कर्बवायू तयार होतो आणि मुळांमध्ये तयार झालेला कर्बवायू तसेच सूक्ष्मजीवांमधून तयार झालेला कर्बवायू हा परत एकदा जमिनीमधून वातावरणात जातो आणि परत एकदा वनस्पतीला उपलब्ध होतो. तर हे झालं कर्बचक्र. हे आम्ही दुसऱ्या पद्धतीने इथे अशा पद्धतीने पण दाखवू शकतो, मगाशी सांगितल्याप्रमाणेच आहे. ह्याच्यामध्ये एक आणखी महत्वाचा मुद्दा इथे मी सांगू इच्छितो की सूक्ष्मजीव, आपण मगाशी बघितलं की सूक्ष्मजीवांचं कार्य फार महत्वाचं आहे. आता सूक्ष्मजीव काय करतायत, तर त्यांना लागणारी अन्नद्रव्ये बनवण्याचं काम हे स्वतः ते संदेश देऊन करतायत. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर मुळांची अग्र किंवा मुळांचं टोक जे आहे हे थोडक्यामध्ये अख्ख्या वनस्पतीचा मेंदू असल्यासारखं काम करते. वनस्पती संदेश देते जीवाणूंना की मला हे वनस्पतीला ह्याची गरज आहे आणि वनस्पतीला जे पाहिजे आहे ते काम करण्यासाठी जीवाणू काम करतात. आणि हे विशिष्ट असे ह्याच्यामध्ये जीवाणूंचं काम आहे आणि ह्या कामामुळे वनस्पतीला अन्नद्रव्य मिळत राहतात आणि म्हणूनच ते एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्बोदके जमिनीमध्ये सोडायचं काम करतात. आपण थोडक्यामध्ये बघूया की जमिनीमध्ये या कर्बाचा प्रवेश कसा होतो आणि त्याच्यामधून कर्ब बाहेर कसा जातो. मगाशी सांगितल्याप्रमाणे
सगळे सजीवांच्या पेशी हे श्वसन करतात आणि त्या श्वसन क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड म्हणजेच कर्ब वायू तयार होतो. प्रकाश संश्लेषण करताना मात्र वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेते आणि ऑक्सिजन सोडते. सूक्ष्मजीव जे पालापाचोळा पडलेला असतो किंवा जमिनीमध्ये गाडला जातो हे कुजवण्याचं काम करतात आणि कुजवण्याच्या प्रक्रियेतून सुद्धा कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते. तर डाव्या बाजूला आपण दाखवलंय की या स्लाइडमध्ये की वनस्पतीचा पालापाचोळा, प्राण्यांचे अवशेष, जमिनीमध्ये प्राणी पण राहणारे आहेत त्यांचे अवशेष, जमिनीमध्ये रायझोस्फिअरमध्ये म्हणजे मुळांच्या कक्षेमध्ये जे सोडलेलं कर्बोदक आहे ह्याच्यातले संचित घटक किंवा त्याच्यापासून मुळांच्या स्रावापासून आलेलं कर्बोदक हा इंटेक म्हणजेच कर्बोदकाचा जमिनीमधील प्रवेश आहे. आणि जमिनीमधून नष्ट होण्याचं किंवा जमिनीच्या बाहेर जाण्याचे त्याचे जे मार्ग आहेत ते थोडक्यामध्ये जर आपण बघितलंय तर जेव्हा जमीन उघडी राहते तेव्हा सेंद्रिय पदार्थाचे ज्वलन होते आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साईड तयार होऊन हा नष्ट होतो, जमिनीतील कर्ब नष्ट होतो. पिकांचा वापर म्हणजे पिकं जे फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड वापरून जे कर्बोदकं तयार करतायत ही कर्बोदकं शेतात राहिली तर त्याच्यापासून ऱ्हास होणार नाही, पण माणसाला किंवा जनावरांना अन्न लागतंय त्याच्यासाठी ते धान्य, कडबा किंवा जे काही वनस्पतीचे भाग आहेत हे जेव्हा खातात तेव्हा तिथे तयार झालेली कर्बोदकं शेताच्या बाहेर जातात आणि म्हणून त्याचा ऱ्हास होतोय. सगळ्यात महत्वाचं की जमिनीची धूप जी आहे ही जमिनीची जेव्हा धूप होते तेव्हा त्याच्यामध्ये जो सेंद्रिय कर्ब आहे मातीमध्ये धरलेला सेंद्रिय कर्ब जो आहे हा पाण्याबरोबर किंवा हवेबरोबर उडून जातोय आणि त्यामुळे सेंद्रिय कर्बाचा ह्रास होतोय. ह्याच्या व्यतिरिक्त एक आणखी मेकॅनिझम आहे. सेंद्रिय कर्ब शक्यतोवर जमिनीत बाहेर जात नाही, पण तरी देखील जो विद्राव्य स्वरूपातील कर्ब आहे हा काही प्रमाणामध्ये पाण्याच्या निचऱ्याबरोबर बाहेर जाऊ शकतो. आता इथे या स्लाइडमध्ये मी आपल्याला मगाशी जो उल्लेख केला की रायझोस्फिअर, तर रायझोस्फिअर म्हणजे काय तर पांढरी मुळी किंवा मुळीच्या 0.5 मिली ते 5 मिलीमीटर ह्या परिसरातलं क्षेत्र, अतिशय लहान क्षेत्र वाटण्यासारखं आहे, पण मुळ्यांची व्याप्ती जर जमिनीमध्ये बघितली विशेष करून पांढऱ्या मुळीची तर आपल्याला लक्षात येईल की हा पृष्ठभाग जो आहे हा खूप मोठा पृष्ठभाग हा मुळांच्या सान्निध्यामध्ये येतो आणि या कक्षेमध्येच कर्बोदकं जी मुळांवाटे सोडली जातात ही कर्बोदके ह्या रायझोस्फिअर मध्ये उपलब्ध होतात. ह्या रायझोस्फिअर मध्येच 70% अधिक जैविक क्रिया इथेच घडून येतात, कारण जास्तीत जास्त जीवाणू जे आहेत, जास्तीत जास्त सूक्ष्म जीवाणू जे आहेत हे ह्या क्षेत्रामध्येच उपलब्ध आहेत आणि त्यामुळे ह्या जैविक प्रक्रिया घडून येतात. आता आपण विचार केला तर लक्षात येईल की हे जी कर्बोदके उपलब्ध आहेत, ऊर्जेचा जो स्रोत उपलब्ध आहे, ह्यामुळे ही सूक्ष्मजीव या ठिकाणी उपलब्ध होत आहेत आणि त्यांच्यामुळे पुढे काय काय होतं हे आपण आता बघणार आहोत. आता मुळी वाढताना सुद्धा एक गोष्ट होते. आपण जर बघाल तर मुळ्या ह्या कठीण थरामध्ये सुद्धा जाऊ शकतात, जमिनीच्या कठीणपणाला भेदून सुद्धा त्याची वाढ होत राहते. पण हे होत असताना जो मुळाचा अग्रभाग आहे ह्याच्यामधल्या पेशी मृत होतात किंवा त्याच्यातला काही भाग हा घासून घर्षणाने सुद्धा जमिनीमध्ये उपलब्ध होतो. जीवाणू हे खायचं सुद्धा काम करतात. आणि आता दुसऱ्या त्याच्या बाजूला जी स्लाइड दाखवलेली आहे ज्याच्या आपण मुळांच्या कक्षेभोवती पिवळ्या रंगाचे तंतू दाखवलेले आहेत, हे तुम्हाला परिचित असलेलं मायकोरायझाचं चित्र आहे. आता मायकोरायझा ही बुरशी जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे शास्त्रज्ञांचा अनुमान असा आहे की 700 पट अधिक क्षेत्रफळ, मुळांपेक्षा अधिक क्षेत्रफळ हे मायकोरायझाची बुरशी व्यापते. पण जमिनीखाली किंवा या सूक्ष्म जीवांच्या विश्वामध्ये फुकट काहीही मिळत नाही. जमिनीला मुळांच्याकडून किंवा वनस्पतीकडून जेव्हा ती कर्बोदकं घेत आहे
त्याच्या बदल्यामध्ये वनस्पतीला ती पाणीचा पुरवठा करतात, त्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करतात, त्याला स्फुरदाचा पुरवठा करतात. अशा अनेक प्रक्रिया सहयोगी पद्धतीने ह्या बुरशी किंवा जीवाणू करत असतात. आणि हे करण्यासाठी त्यांना अत्यंत महत्वाचं म्हणजे त्याला कर्बोदकांचा पुरवठा करावा लागतो. ह्याच्यामध्ये आणखी एक विशेष गोष्ट अशी आहे की ही कर्बोदक काय एकाच प्रकारची नाहीत. कर्बोदकांचा प्रकार वनस्पती आणि त्यांचे सहयोगी जे जीवाणू आहेत ह्यांच्या परस्पर संबंधांप्रमाणे ते जीवाणूंचं कार्य काय आहे किंवा ते जीवाणूंच्याकडून कुठलं कार्य अपेक्षित आहे ह्याप्रमाणे ते स्रावामध्ये पण बदल केले जातात. आणि त्याचं कंपोजिशन म्हणजे त्यातले घटक पदार्थ जे आहेत तर कर्बोदक काही छोट्या प्रमाणात त्याच्यामध्ये सुद्धा अमिनो ऍसिड किंवा नायट्रोजन आहे, पण ह्याचं कंपोजिशन बदलत राहतं. आणि हे कंपोजिशन बदलल्यामुळे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी रिलेशनशिप एक परस्पर संबंध या वनस्पती आणि जीवाणूंमध्ये तयार होतात. आणि हा अतिशय विशिष्टपूर्ण आहे. म्हणजेच काय की समजा आपण नत्र तयार करणारे जीवाणूंचं उदाहरण घेतलं तर हे कुठल्याही वनस्पतीसाठी काम करत नाहीत. ठराविक वनस्पतीसाठी ठराविक जीवाणूच काम करतात. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्या ठराविक वनस्पतींना आकृष्ट करण्यासाठी त्या प्रकारचा स्त्राव ही वनस्पती सोडते. त्याचमुळे ही प्रक्रिया पुढची घडून येते. आता हे सगळं बघितल्यानंतर एक प्रकर्षाने तुम्हाला गोष्ट कळली असेल की जिथे मुळीच नाही, म्हणजे वरच्या या स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे मोकळी जमीन आहे, अशा ठिकाणी जर मोकळी जमीन असेल तिथे मुळीच नाही तर त्याचा अर्थ तिथे जीवाणू काम करणार नाहीत. आता ह्याचा अर्थ जीवाणू काम करणार नाहीत म्हणजे जीवाणू मृत होतात का? तर जीवाणू मृत होत नाहीत. जीवाणूंचं कार्य हे पर्टिक्युलर अनुकूल असं वातावरण असेल, अनुकूल खाद्यपदार्थ, तापमान, क्षारता इत्यादी मुद्दे जेव्हा त्यांच्यासाठी अनुकूल असतील त्यावेळी हे जीवाणू ऍक्टिव्ह होतात आणि त्यांचं कार्य करतात. जीवाणूंची संख्या अतिशय झपाट्याने वाढू शकते. एक साधं उदाहरण म्हणजे अर्थात हे प्रयोगशाळेतलं उदाहरण आहे. कंट्रोल्ड कंडिशन मध्ये असं दिसून येतं की 12 तासामध्ये एका जीवाणूपासून 500 कोटी इतके जीवाणू तिथे तयार होऊ शकतात. 500 कोटी ही संख्या अर्थात कंट्रोल कंडिशन मध्ये आहे. पण ह्याच्यावरून आपल्याला एक लक्षात येईल की जीवाणूंना अनुकूल वातावरण मिळालं की त्यांची अतिशय झपाट्याने वाढ होते. आणि प्रतिकूल परिस्थिती असेल तेव्हा हे सुप्त अवस्थेमध्ये पण जमिनीमध्ये राहतात आणि कित्येक वर्षासाठी पण राहू शकतात. त्यांचं काही ते निघून जात नाहीत, मरत नाहीत, सुप्त अवस्थेमध्ये ते जिवंत राहतात. ह्या सगळ्या जीवाणूंचं सगळ्यात महत्वाचं काम काय आहे? आपण बघितलं की हे जीवाणू काम करतात, त्यांना वनस्पती खाद्य पुरवते. पण ह्याचा सगळ्यात महत्वाचा त्याच्यापासून मिळणारा फायदा तो असा आहे की जमिनीची रचना तयार करण्याचं काम हे सुप्त सूक्ष्म जीवाणू तिथे करत आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की रचना म्हणजे काय, तर मातीच्या कण जे आहेत हे जर सुट्ट्या कणांचा आपण विचार केला तर हे आपण एखाद्या बरणीमध्ये समजा आपण माती भरली आणि ती आपण किंवा पीठ भरलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपण जर ते ठोकलं तर त्याच्यामधली हवेच्या पोकळ्या किंवा त्याच्यातल्या पोकळ्या निघून जातात आणि ही कॉम्पॅक्ट बनून जाते. तसंच मातीचं होऊ शकतं. मातीमध्ये जर पोकळ्या नसतील तर त्याच्यामध्ये ना तर मुळं वाढू शकत, ना तर त्याच्यामध्ये पाणी राहू शकत, ना त्याच्यामध्ये हवा जाऊ शकत. त्यामुळे मातीमध्ये पोकळ्या असणं हे अत्यंत गरजेचं आहे. एवढंच नाही तर ह्या पोकळ्यांमध्येच हे जीवाणूचं अधिर राज्य म्हणजे ते तिथेच जगतायत. नाहीतर काय आहे की एवढे सूक्ष्म जीवाणू आहेत, पाणी आलं मरून गेले, हवा नाही मरून गेले, असं होतं. पण जीवाणूंना जगण्यासाठी त्यांनी स्वतःच सोय केलेली आहे की जमिनीमध्ये जे अत्यंत सूक्ष्म पोकळ्या आहेत ह्याच्यामध्ये हे जीवाणू कायमस्वरूपी उपलब्ध राहतात किंवा जिवंत राहू शकतात. आता ही रचना करण्याचं काम काय आहे किंवा ते का बरं होतं, तर आपण बघितलं असेल किंवा माहिती असेल आपल्याला तर जमिनीचं टेक्स्चर आपण ज्याला म्हणतो की जमिनीचा पोत जो आहे, म्हणजेच काय की जमिनीमध्ये ज्या प्रकारचे
मातीचे प्रकार आहेत, म्हणजे चिकण माती असेल, गाळाची माती असेल हे किंवा वालुकामय माती असेल, तर ह्या प्रत्येकाचा साईज वेगवेगळा आहे. आणि हा आपल्याकडची जमीन आपण म्हणतो की 50% याच्यामध्ये जवळपास चिकण माती आहे. आता चिकण मातीचे गुणधर्म काय आहेत? खूप पाणी धरून ठेवू शकतं, पण त्यांचं जर रचनाच नसेल, ते जर एकमेकांशी चिकटून राहिले तर ह्याच्यामध्ये ह्या कुठल्याच गोष्टी घडणार नाही. आणि चिकण माती तर इतकी बारीक असते त्याचे कण, चिकण मातीचे कण हे 0.002 mm इतक्या आकाराचे हे कण आहेत. त्यामुळे त्यांची जर रचना झाली नाही, त्यांना जर असं त्याच्यामध्ये जर पोकळ्या राहिल्या नाहीत, तर मग ह्या कुठल्याही जैविक क्रिया पुढे घडू शकणार नाही. आता ही रचना करण्याचं काम कोण करतं? तर ह्याच्यामध्ये 2 महत्वाचे मुद्दे आहेत की जो स्त्राव सोडला जातो, ह्या स्त्रावामुळे जे जीवाणू आहेत आणि जी बुरशी आहे, ह्या बुरशीचे तंतू काही प्रमाणामध्ये जे स्त्राव सोडतायत त्याच्यामुळे हे कण एकमेकांना जोडायचं काम केलं जातं. दुसरी गोष्ट की ग्लोमॅलिन नावाचा पदार्थ देखील जीवाणू तयार करतो आणि त्यामुळे हे कण एकमेकांना चिकटवण्याचं काम केलं जाते. इवन जो स्त्राव जो आहे, हा स्त्राव सुद्धा काही प्रमाणात कणांना चिकटवण्याचं काम करण्यासाठी, म्हणजे त्यातले पॉलिसॅकराइड जे आहेत हे चिकटवण्याचं काम करतात. आणि ते चिकटल्यामुळे एक स्थिर असं रचना जमिनीमध्ये तयार होते, जी सहजासहजी बिघडत नाही. बिघडण्याची कारण आपण पुढे बघणार आहोत, पण ही रचना जर नसेल तर तुमची शेती शक्य नाही, एवढं मात्र निश्चित आहे. आता जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ काय करतो? तर जमिनीमध्ये आपण मगाशी बघितल्याप्रमाणे कर्बोदक म्हणजेच ऊर्जा पुरवण्याचं काम वनस्पतीपासून जो कर्बोदक दिल्या जातात ह्याच्यापासून जमिनीतल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांना ऊर्जा प्रदान केली जाते. दुसरी गोष्ट की आपण जर मातीची रचना बघितली किंवा त्याच्यामध्ये जमीन भिजते, पाणी पाऊस येतो, खूप मोठ्या प्रमाणात येऊ शकतो, आणि ती जर अन्नद्रव्य जी पाण्यात विद्राव्य आहे ही जर धरून ठेवली नसतील तर त्याच्यामुळे अन्नद्रव्याचा साठा नाहीसा होईल. अन्नद्रव्य जर धरून ठेवायचे असतील तर त्याला सेंद्रिय पदार्थ तिथे असणं अत्यावश्यक आहे. म्हणजे जर आपण सीईसीचा विचार केला, जोला आपण कॅशन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणतो, तर कॅशन एक्सचेंज कॅपॅसिटी हे तुम्हाला अन्नद्रव्य धरून ठेवायचं काम करते असं आपण धरतो. आणि त्याही पेक्षा महत्वाचा म्हणजे सीईसी जर क्ले जमिनीची चांगली आहे आपण म्हणतो, पण क्ले जमिनीपेक्षाही जास्त कॅपॅसिटी अन्नद्रव्य धरून ठेवायची ही सेंद्रिय पदार्थाला आहे. सेंद्रिय पदार्थामुळे पिकाला कणखरपणा येतो, पीक टिकाऊ टणक अशा रीतीने वाढू शकतं. हे झालं जैविक कार्य. आपण जमिनीचे 3 सगळ्यात महत्वाचे जे कार्य आहेत, ज्याला आपण जैविक कार्य, भौतिक कार्य आणि रासायनिक कार्य असं संबोधतो. तिघांचं कार्य जरी वेगळं वेगळं असलं तरी तिन्ही कार्य तितकीच महत्वाची आहेत. आता मी जे पहिलं सांगितलं ते जैविक कार्य, दुसरं हे भौतिक कार्य. भौतिक कार्य मगाशी बघितल्याप्रमाणे मातीची कणांची रचना करणे, जमिनीमध्ये पाणी धारण करण्याची क्षमता वाढवणे, पोकळ्या असतील तर त्याच्यामध्ये पाणी धरण्याचं काम होणार आहे. आणि त्यामुळे ही भौतिक कार्य सेंद्रिय पदार्थामुळे किंवा सेंद्रिय पदार्थ उपलब्ध झाल्यामुळे सूक्ष्मजीवांनी केलेली गोष्ट आहे. आणि तिसरं म्हणजे औष्णिक गुणधर्म. औष्णिकचा अर्थ काय आहे की तापमान किती. तुम्हाला माहिती आहे की शेवटी सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जमिनीमध्ये जे आहे त्याप्रमाणे जमिनीचा रंग पण बदलतो. काळी भोर जमीन ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगलं असण्याची शक्यता आहे. आणि काळा रंग अधिक प्रमाणामध्ये उष्णता शोषून घेऊ शकतो. ज्या जमिनी भुरकट झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये मग जर्मिनेशन होणं किंवा थंड वातावरणामध्ये जर्मिनेशनला अडचण येणं ह्या गोष्टी घडतात. आणि ह्या तिन्ही कार्यापैकी आपल्याला फक्त रासायनिक कार्यच दिसतं किंवा आजपर्यंत शेतकरी फक्त त्याच्याचकडे बघत आलाय. तर त्याच्यामध्ये काय आहे तर तुमचं धन आयन विनिमय क्षमता वाढवते, जमिनीच्या सामूला
स्थिर ठेवते, म्हणजे बफरिंग कॅपॅसिटी खूप आहे, त्यामुळे जमिनीचा सामू बदलू देत नाही, स्थिर ठेवते. आणि धन भारित आयनांना पण धरून ठेवते. तर इथे एक फरक मात्र निश्चित आहे की क्ले म्हणजे जे चिकण मातीचे कण आहेत, हे सीईसी चांगलं असेल तर ते धन भारित आयनांना धरून ठेवते. मात्र सेंद्रिय पदार्थ धन आणि ऋण अशा दोन्ही प्रकारच्या आयनांना धरून ठेवते. आता जमिनीमध्ये जो सेंद्रिय पदार्थ आहे किंवा जो आपण बघितलं की पालापाचोळा किंवा मुळं जी मरतायत किंवा झाडं जी मरतायत, वनस्पती मरतायत, ह्याच्यापासून जो सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये जातो त्याचं काय होतं ह्याच्याबद्दल या स्लाइडमध्ये माहिती दिलेली आहे. पण ह्याच्यातला मी काही भागावरतीच फक्त बोलणार आहे. ह्युमिक पदार्थ कसे तयार होतात हा एक स्वतंत्र विषय आहे. ह्युमिक पदार्थ हा अत्यंत स्थिर असा कर्ब आहे. अत्यंत स्थिर म्हणजे काय की तो कुठल्याही प्रक्रियेपासून अलिप्त राहणारा किंवा त्याच्यावरती कुठली प्रक्रिया होऊ शकत नाही अशा प्रकारचा कर्ब आहे. आपल्याला जास्ती इंटरेस्ट कशामध्ये आहे तर आपल्याला सेंद्रिय कर्ब हा जो परिवर्तनीय आहे, ह्या परिवर्तनीय सेंद्रिय पदार्थामध्ये आपल्यासाठी फायदेशीर आहे आणि आपल्याला तोच कर्बाबद्दल जास्ती महत्व किंवा त्यालाच जास्ती आपण महत्व द्यायची गरज आहे. ह्युमिक हा जो अंश आहे हा खूप दीर्घकालाने आणि जटिल प्रक्रियेने तयार होणारा पदार्थ आहे आणि त्याला खूप कालावधी पण लागतो आणि त्याला आपण असं म्हणूया की कोळसा होण्याच्या अलीकडची स्थिती आहे. त्यामुळे त्याच्यापासून जरी तो एक स्टोर आहे तरी तो नेहमीच्या पीक पद्धतीमध्ये मात्र फारसा उपयोगाचा नाही. सेंद्रिय कर्बापासून जमिनीला होणारे फायदे आपण जर त्याच्यापासून आता सेंद्रिय पदार्थापासून किंवा ऑर्गॅनिक कार्बन पासून काय फायदे होतात हे जर बघितलं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सुपीकतेसाठी अत्यंत मूलभूत घटक आहे. सूक्ष्म जीवांची वाढ होण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. सूक्ष्म जीव जगणार आहेत कधी जर त्यांना खाद्यपदार्थ मिळाले तर. खाद्यपदार्थ दोन प्रकारचे आहेत. जमिनीमध्ये जे उपलब्ध सेंद्रिय पदार्थ आहे जे कुजवायचं काम ते करणार आहेत हे त्यांचं एक खाद्य आहे आणि दुसरं म्हणजे त्यांना जे वरतून मुळांच्या कडून मिळणारं जे कर्बोदक आहेत हे त्यांचं ऊर्जेसाठी स्थान आहे. सगळ्यात महत्वाचं सांगितल्याप्रमाणे कणांची उत्तम रचना करण्याचं काम सेंद्रिय कर्ब असेल तर ते होणार आहे. आता याच्यात आणखी एक मुद्दा असा आहे की कोणी म्हणू शकते की माझ्या जमिनीची रचना किंवा स्ट्रक्चर खूप चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये बदल होईल का, तर निश्चित रूपाने मशागतीने किंवा इतर गोष्टींनी ह्या कणांची रचना बिघडणार आहे, खराब होणार आहे आणि ती टिकवण्यासाठी तुम्हाला किंवा नवीन कणांची रचना बनवण्यासाठी तुम्हाला सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आता पाणी मुरणे आणि धरून ठेवणे. आता पाणी मुरणे हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, कारण आपण जर बघितलं तर आपण ज्याला कोरडवाहू शेती म्हणतो ह्याच्यातला पाऊस कमी पडतो, अनियमित पडतो, ह्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा काय आहे की तरी सुद्धा जो काय पाऊस पडतो ह्याच्यापैकी जवळपास 40% पाऊस हा जमिनीमध्ये शिरू शकत नाही, मुरू शकत नाही आणि तो वाहून जातो आणि त्यामुळे ही जमीन ऍक्च्युली धरू शकते पाणी त्याच्यामध्ये चांगल्या रीतीने. त्यात जर हळूहळू पाऊस पडला तर ती धरून ठेवू शकते, पण तेवढं पाणी धरून ठेवण्याची त्याची जमिनीमध्ये मुरण्याचा जो वेग आहे हा कमी असल्यामुळे तिथे पाणी धरून ठेवण्यासाठी त्याला पुरेसा वाव मिळत नाही आणि त्यामुळे आपले जे कोरडवाहू शेतीचे जे बरेच अडचणीचे मुद्दे आहेत हे ह्याच्यापासून उद्भवणारे आहेत. अन्नद्रव्याची उपलब्धता आपण मगाशी बघितलं आणि आता अन्नद्रव्याची उपलब्धतेबद्दल बोलायचं झालं तर अनेक प्रक्रिया आपण जर नत्राचा जर विचार केला तर आपल्याला जे माहिती आहे की कडधान्य किंवा द्विदल धान्यावरती आपल्याला गाठी येतात आणि हे गाठी नत्राचा पुरवठा त्याच्यामध्ये जे रायझोबियम नावाचे जे जीवाणू आहेत हे जीवाणू तिथे वस्ती करून हवेतील नत्र हे स्थिर करतं आणि पिकाला उपलब्ध करून द्यायचं काम करतं.
त्याचबरोबर जमिनीमध्ये मुक्त अवस्थेमध्ये राहणारे ॲझोस्पिरिलम, ॲझोटोबॅक्टर असे काही जीवाणू आहेत की ज्यांचं कार्य जमिनीमध्ये चालू असतं. ह्याशिवाय मगाशी सांगितल्याप्रमाणे मायकोरायझा हा स्फोरद उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. याशिवाय स्फुरद विरघळणारे जीवाणू अशा प्रकारचे अनेक जीवाणू तिथे काम करत असतात. याचबरोबर जे अन्नद्रव्य नत्रच्या बाबतीत आपण जर बघितलं तर नत्र स्थिरीकरण करणारे, नत्राचं खनिजीकरण करणारे असे अनेक प्रकारचे जीवाणूंचे समूह जमिनीमध्ये उपलब्ध असतात आणि ह्यांचं कार्य अबाधितपणे चालू असल्यामुळे जमिनीला मगाशी सांगितल्याप्रमाणे की जमिनीतील नत्र किंवा अन्नद्रव्यांचा ऱ्हास खूप कमी होतो. आपण जेव्हा म्हणतो की जमिनीमध्ये स्थिर केलेले अन्नद्रव्य आहेत, ही मेकॅनिझम किंवा ही पद्धतच निसर्गाने अशा रीतीने केलेली आहे की जमिनीतील अन्नद्रव्यांचा ऱ्हास होऊ नये. स्थिर केलेली अन्नद्रव्य ही जमिनीच्या बाहेर सहसा किंवा अतिशय कमी प्रमाणात जाणार. मगाशी बघितल्याप्रमाणे सामू स्थिर ठेवण्यासाठी महत्वाचा कार्य आपले सेंद्रिय पदार्थ करत असतो. मातीचा घट्टपणा कमी करण्यासाठी, मातीला घट्ट न होऊ देणं हे एक महत्वाचं कार्य सेंद्रिय पदार्थामुळे केले जातं. मगाशी बघितल्याप्रमाणे जर सेंद्रिय पदार्थ असेल आणि त्याच्यावरती जर वनस्पती वाढत असतील, त्यांच्या मुळांमुळे जमिनीला धरून ठेवण्याचं काम होणार आहे आणि जमिनीची धूप टाळणार आहे. त्याच्याबरोबर सेंद्रिय पदार्थाचा निचरा होणार नाही आणि धुपीबरोबर अर्थातच अन्नद्रव्याचा पण निचरा होतो. त्यामुळे सेंद्रिय पदार्थामुळे अन्नद्रव्याचा निचरा टाळण्याचं पण काम केलं जाते. आता ऱ्हास होण्याची कारणं जर आपण बघितली तर उघडी जमीन राहिली की त्याच्यावरती वाऱ्यामुळे, पावसामुळे धूप होणार आहे आणि ह्या धुपीबरोबर सेंद्रिय पदार्थ कमी होत जाणार आहे. दुसरी गोष्ट की उपलब्धता नाही किंवा महाग आहे या कारणासाठी आपण सेंद्रिय किंवा भर खतांचा वापर कमी केलेला आहे किंवा जवळपास बंद सुद्धा केलेला आहे. त्याचं महत्व इतकं आहे ते आपण पुढे किंवा किती आहे आणि ते ही पद्धत बंद करून आपल्याला परवडायचं नाही हे आपण पुढे बघणार आहोत. पण हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर अगेन धुपीसाठीच महत्वाचा मुद्दा असा आहे की जंगलतोड, अनियंत्रित चराई हे मुद्दे सुद्धा जमिनीची धूप होण्यासाठी महत्वाचे आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा जो आहे हा रासायनिक खतांचा अवाजवी वापर. आता रासायनिक खतामुळे काय नुकसान होतं तर रासायनिक खतांचा अवाजवी वापर, अतिरेकी वापर जर केला तर सूक्ष्म जीवांचं कार्य मंदावतं. अनेक लोकांना ही गोष्ट माहिती नाही की सूक्ष्म जीवांचं कार्य चालू ठेवायचं असेल तर त्यांच्यासाठी योग्य कंडिशन म्हणजे जमिनीमध्ये त्यांनी जगण्यासाठी योग्य वातावरण निर्मिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी जमिनीचा सामू योग्य पाहिजे, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण योग्य पाहिजे, जमिनीतील क्षारता योग्य पाहिजे, जमिनीचं तापमान योग्य पाहिजे, अशा अनेक गोष्टी आहेत आणि ते जर असेल तरच जीवाणू उत्तम रीतीने तिथे राहून वाढणार आहेत आणि काम करणार आहेत. आता रासायनिक खतामुळे ह्याच्यातल्या अनेक गोष्टींची उपलब्धता किंवा त्याच्यावरती डायरेक्ट इफेक्ट सुद्धा करणारे काही भाग होत आहेत किंवा त्याच्यामुळे क्षारता वाढते असे मुद्दे पुढे येतात आणि त्यामुळे रासायनिक खतांच्या अवाजवी वापराने सुद्धा कर्बाचा ऱ्हास होतोय. आता आपण त्यातलं जर नत्राचं उदाहरण जर घेतलं तर असं म्हटलं जातं की नत्रापैकी युरिया, विशेष करून की युरिया हा सर्वाधिक वापरला जाणारा घटक आहे. पण युरियाचा वापर केल्यामुळे जमिनीमध्ये जे आपण जमिनीमध्ये ज्या वनस्पती जमिनीखाली गाडल्या जाणार आहेत ह्यांचा कार्ब आणि नायट्रोजनचा रेशो बिघडणार आहे. त्यांना पुरेशा प्रमाणात नत्र उपलब्ध झाला तरच ते त्याचं कन्व्हर्शन, रूपांतर करू शकणार आहेत. त्यामुळे असं म्हटलं जातं की युरियामुळे कर्बाचं ज्वलन करण्यास मदत होते कारण कर्ब आणि नायट्रोजनचा रेशो बिघडतो. त्याच्यानंतर राब भाजणे किंवा पाचट जाळणे यासारख्या ज्या चुकीच्या प्रथा आहेत, चुकीच्या शेतकऱ्यांच्याकडून सोयीसाठी वापरल्या जाणाऱ्या
पद्धती आहेत ह्याच्यामुळे सेंद्रिय पदार्थाचं राख होते, जळून जातात आणि ते पिकाला उपलब्ध होत नाहीत. ह्याच्यानंतरचा आता खरं तर 7वा मुद्दा म्हणून म्हणतोय आपण, पण खरं तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की नांगरट जेव्हा आपण करतो तेव्हा जमीन उघडी पडते. जमीन उघडी जेव्हा पडते तेव्हा त्याच्यातील सेंद्रिय पदार्थाचा प्राणवायूशी संयोग होऊन ह्याचं भस्मीकरण होतं आणि थोडक्यात ऑक्सिडेशन म्हणजे भस्मीकरण झाल्यामुळे ह्याचा ऱ्हास आपल्या उष्ण वातावरणामध्ये अतिशय जलद गतीने होतो आणि त्यामुळे आपल्याला मशागत कमी करणे हा त्यातला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहणार आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त काय तर आपण जे धान्य, कडबा वगैरे जे वनस्पती आपण जमिनीच्या बाहेर नेतोय तर हा जैवभार बाहेर गेल्यामुळे ह्याच्यातील सेंद्रिय पदार्थ बाहेर जातोय. ऍटलिस्ट धान्य बाहेर नेलं तर कडबा किंवा इतर अवशेष जे आहेत ते तरी शेतामध्येच राहिले आणि तिथेच कुजले तर तेवढा तरी तुम्हाला जैवभार जमिनीला मिळू शकतो. आणि आणखी एक मुद्दा जो आहे की मगाशी सांगितल्याप्रमाणे की उच्च तापमान आणि कमी आर्द्रता ह्या दोन बाबी अशा आहेत की ज्या सेंद्रिय कर्बाचं विघटन, ऱ्हास किंवा ऑक्सिडेशन करण्यासाठी, जलद गतीने करण्यासाठी महत्वाच्या आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे सेंद्रिय पदार्थाचं भस्मीकरण हे प्राणवायूमुळे होतं. त्यामुळे उघडी जेवढी जमीन राहणार आहे, मग ती मशागत असेल, नांगरट असेल किंवा तुम्ही ओळीमध्ये जी जागा मोकळी सोडताय, ह्या सगळ्यामधून जे तिथे सेंद्रिय पदार्थ आहे ह्याचं विघटन किंवा भस्मीकरण होणार आहे आणि ते उपलब्ध होणार नाही. आता मोकळ्या 2 ओळींमध्ये आपण जेव्हा विचार करा की आपण जे अनेक शेतकरी शेणखत टाकतात किंवा इतर आणखी सेंद्रिय पदार्थ टाकतात, ह्याचं भस्मीकरण फार जलद गतीने होणार आहे. हे खत जमिनीच्या आडच होणं फार गरजेचं आहे. आता उष्ण तापमानामुळे आपल्या देशामध्ये हा एक आपल्यासमोर चॅलेंज आहे की सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढवायचं कसं, आपण त्याच्याकडे वळणार आहे. पण त्याआधी मी तुम्हाला एक प्रयोगाबद्दल माहिती देणार आहे. खालती स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल की मशागतीमुळे किती सेंद्रिय पदार्थाचा ऱ्हास होतो, हे अक्षरशः डोळे उघडणारी गोष्ट आहे. इथे दिलेली जो प्रयोग आहे ह्याच्यामध्ये मशागतीच्या पद्धतीने 19 दिवसानंतर केलेल्या पृथक्करणामध्ये त्यांना किती ऱ्हास झालाय, किती किलो प्रति हेक्टरी ऱ्हास झालाय हे ते दाखवलेलं आहे. पलटी नांगराने 4300 किलो इतकं सेंद्रिय पदार्थाचा ऱ्हास झालेला आहे आणि शून्य मशागत पद्धतीमध्ये अर्थातच शून्य सेंद्रिय पदार्थाचा ऱ्हास झालेला आहे. आणि बाकीचे आकडे तुमच्या समोर आहेत. तर मशागत टाळणे हा त्याच्यातला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहणार आहे की आपल्याला सेंद्रिय पदार्थ जर जमिनीत वाढवायचे असतील तर मशागतीच्या पद्धती बदलणे अत्यंत गरजेचं आहे. आता आपण इथे बघणार आहोत की वाढवण्याच्या काय पद्धती आहेत. तर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं पातळी किती आहे, प्रमाण किती आहे, ह्याचा विचार न करता देखील एक गोष्ट निश्चित आहे की तुम्हाला दरवर्षी सेंद्रिय पदार्थाचा वापर करणे गरजेचं आहे. कारण ऱ्हास चालूच आहे, त्या अर्थी तुम्हाला जमिनीला सेंद्रिय पदार्थाचा खुराक देत राहणं सुद्धा गरजेचं आहे. दुसरं की जेवढे शक्य आहे तेवढे जमिनीमध्ये पिकाचे अवशेष राहू द्यायचे, ते तिथेच कुजू द्यायचे. ह्या पद्धती अवलंबल्या तर बऱ्याच प्रमाणामध्ये सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये जाऊ शकतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे शून्य मशागत करणे हे प्रत्येकाला जमेल नाही जमेल किंवा कोणी किती त्याच्यापैकी भाग घ्यायचा ह्याच्यावरती आपण नंतर बोलूया. पण एक ज्याला प्रमाणित पद्धत आहे तर त्याच्यामध्ये शून्य मशागत ही अत्यंत प्रमाणित केलेली पद्धत आहे. ही अवलंबली तर तुमचा सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास निश्चित रूपाने टाळता येईल. नंतर धूप टाळण्यासाठी माती उघडी ठेवू नका. आता आपल्या शासनाचं एक घोषवाक्य असं होतं, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. पण त्याचबरोबर ऍक्च्युली हे सुद्धा मांडण्याची गरज आहे की माती अडवा, माती तुम्हाला परत येणार नाहीये. तुमच्या जमिनीतली माती वाहून गेली, उडून गेली तर ती काय परत येणार नाहीये. मात्र
पाणी गेलं निघून तर एक वेळ तुम्हाला पुढच्या पावसामध्ये किंवा पुढच्या वर्षी परत मिळणार आहे. तर त्या दृष्टीने मातीचा ऱ्हास, माती टिकवून ठेवणे ही संपत्ती आहे तुमच्या निसर्गाने आपल्यासाठी आणि तुमच्या वडिलोपार्जित तुमच्यापर्यंत जी आलेली आहे टिकवून, तिचा ऱ्हास टाळणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर आच्छादन पिके म्हणजे जी पिकं मुख्य पिकाबरोबर वाढवली जातात आणि ज्यांच्या वापरामुळे जमिनीमध्ये ती वाढल्यामुळे जमीन आच्छादली जाते. त्याच्यामुळे काय फायदे होतात तर त्याच्यामुळे तापमान नियंत्रित राहते. उघडी जमिनीमध्ये मुळांचं तापमान वाढतं, मुळांचं कार्य मंदावतं. आपला देश उष्ण आहे, त्यामुळे 45 डिग्री तर हवेचं तापमान असू शकतं, जमिनीचं तापमान त्याच्यापेक्षाही जास्ती असतं उन्हाळ्यामध्ये. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर जमीन आच्छादत ठेवली तर तुम्हाला टेम्परेचर कमी राहील, जमिनीचं मुळीचं कार्य चालू राहील, उत्पादकता वाढायला निश्चित रूपाने मदत होईल. तर हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट की ह्यानी अजैविक ताण कमी होईल. मुळांच्या जैवभारामुळे, आच्छादन पिकांच्या जैवभारामुळे सेंद्रिय पदार्थाची वाढ पण होणार आहे. जैव पदार्थ उपलब्ध झाला की मुळांच्या कक्षेमध्ये असलेले सूक्ष्म जीवांचं प्रमाण वाढणार आहे वगैरे वगैरे. आता ह्याच्या व्यतिरिक्त आच्छादन पिकांमुळे माती घट्ट न होऊ देणे किंवा मातीमध्ये मुळा जेव्हा जात आहेत, मुळांचं पेनिट्रेशन मातीमध्ये जेव्हा होत आहे त्यावेळेला अधिक चांगल्या रूपाने त्याच्यामध्ये हवा खेळती राहणार आहे आणि पाणी त्याच्यामध्ये मुरायचं प्रमाण वाढणार आहे. सगळ्यात महत्वाचा ह्याच्यामध्ये विषय असा आहे की आच्छादन पिकांमुळे तुमची जैवविविधता वाढवणे अत्यंत गरजेचं आहे. आता जैवविविधता काय आहे ते मी ह्याच्या पुढच्या स्लाइडमध्ये दाखवणार आहे किंवा कशा प्रकारे आपण त्याचा विचार करणार आहे. पण एक इथे जो शेजारी दाखवलेला चार्ट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल तर सगळ्यात खालती जे दिलेलं आहे की सगळ्यात कमी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कुठे आढळणार आहे तर जमीन उघडी आहे, जिथे पडीक जमीन आहे, उघडी जमीन आहे, इथे तुम्हाला सगळ्यात कमी सेंद्रिय कर्बाचं प्रमाण दिसणार आहे. नंतर मशागत जिथे होते आहे अशा प्रकारच्या जमिनीमध्ये त्याच्यापेक्षा थोडं जास्ती कर्ब सापडणार आहे. जिथे पाचट काठ जाळतो पण पाचट काठ जाळून सुद्धा काही प्रमाणात त्याची न्यूट्रिएंट्स तिथे मिळत आहेत, हे त्याच्यापेक्षा थोडे बरे आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं तर जी लाईन मारली आहे त्याच्यानंतर वरती म्हणजे ही आता चांगल्या भागाकडे आपण वळतोय, इथे कर्बचं प्रमाण वाढलेलं आहे. शून्य मशागत पद्धत वापरली तर कर्बाचं प्रमाण वाढणार आहे. खतांचा वापर, ह्याचा अर्थ अर्थातच सेंद्रिय खतांचा वापर आहे. रासायनिक खतं वापरण्याबद्दल पण मी सांगणार आहे, पण इथे अभिप्रेत आहे तो सेंद्रिय खतांचा वापर. त्याच्यानंतर पालापाचोळा अवशेष जे आहेत हे जमिनीमध्ये ठेवणे, आच्छादन पिकांचा वापर करणे हे त्याच्यापेक्षा जास्ती कॉन्ट्रीब्यूट करतं, त्याच्यापेक्षा जास्ती सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये उपलब्ध करण्याचं काम ही पद्धत करते. आणि जर तुम्ही काहीच न करता कुरण किंवा गायरान राखून ठेवलं तर त्याच्यामध्ये सर्वाधिक सेंद्रिय कर्ब सापडणार आहे. आता जैवविविधता या विषयावरतीच आपण बघितलं, मी इथे एक चित्र दाखवलंय, हे शेतीमधलं नाही, हे आहे कुरणामधले, आणि ते सुद्धा जिथे हजारो लाखो वर्षापासून कुरणच आहे अशा ठिकाणचं हे आहे. पण आता ह्याच्यामध्ये दिसणार काय तुम्हाला की जैवविविधता म्हणजे काय, आणि इथे तुम्हाला दिसेल की असंख्य वनस्पती इथे दाखवलेल्या आहेत आणि त्यांची मुळांची वाढायची पद्धत, मुळांचा घनता, मुळं किती खोलपर्यंत जाणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्या विविधतेवरती अवलंबून आहेत. आता ह्यानी काय होत आहे, आता आपल्यापैकी काही लोकांना निश्चित माहिती आहे की आपल्याकडे सुद्धा जी खस नावाची वनस्पती वाढते, हिची मुळं असं म्हणतात 8 ते 10 फुटापर्यंत सुद्धा जातात. मी बघितलेली नाही पण असं मी ऐकून आहे. ही जी मुळं दाखवली आहेत ह्याच्यातले सगळ्यात लांब मुळं जी आहेत ती जवळपास 15 फुटापर्यंत सुद्धा गेलेली आहेत. आणि ह्या प्रत्येक मुळाचा भोवती जे जीवाणू तयार होत आहेत हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत, त्याला खाद्यपदार्थ द्यायचं ते काम करतायत. ही मुळं खालच्या थरापासून पाणी पण घेणार आहेत, खालच्या थरापासून अन्नद्रव्य पण घेणार आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की ही प्रत्येक वनस्पती मध्ये अन्नद्रव्य घ्यायची क्षमता ही वेगवेगळी आहे. म्हणजे आता
एक जस्ट गंमत म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता अशा प्रकारच्या वनस्पतींचा वापर करायचा विचार किंवा प्रयोग चालू आहे की ज्या काही ठराविक खनिज पदार्थ घेऊन स्वतःच्या शरीरामध्ये साठवण्याचं काम करतात. आता ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की निकेल नावाचा जो अन्नद्रव्य किंवा खनिज आहे, ह्या निकेल नावाच्या पदार्थाचं खनिज पदार्थ खाणीतून काढायचा जो खर्च येतो ह्याच्यापेक्षा अत्यंत अल्प खर्चामध्ये ह्या जो वनस्पती ज्या निकेल साठवणूक करतायत ह्या जो वनस्पती तिथे लावल्या तर ह्यांच्यामध्ये 500 पट त्यांच्या शरीराच्या 500 म्हणजे इतर वनस्पतींच्या 500 पट अधिक निकेल ही वनस्पती घेते. आणि ह्या वनस्पती जर तुम्ही कापून घेतली आणि ते भट्टीमध्ये घातलं तर त्याच्यापासून निकेल अतिशय स्वस्तामध्ये मिळते. तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की प्रत्येक वनस्पतीचे गुणधर्म वेगळे आहेत. वेगवेगळ्या ठिकाणून हे थरामधून हे अन्नद्रव्य घ्यायचं काम करत आहे. आणि हे अन्नद्रव्याबद्दल आणखी एक मी तुम्हाला माहिती सांगू इच्छितो. मगाशी आपण जीवाणू किंवा ह्याच्याबद्दल गोष्ट बघितली. आता काही लोकांना वाटू शकतं की जे आडातच नाही ते पोऱ्यात कुठून येणार, आमच्या जमिनीत काही अन्नद्रव्य उपलब्धच नाहीये. पण ज्या अर्थी वनस्पती तिथे वाढत होती किंवा त्या भागात वनस्पती वाढते त्या अर्थी तिथे त्यांनी त्यांची सोय केलेली आहे की ते अशा जीवाणूंचा तिथे समूह बाळगून आहेत की जे ते अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देतात. आता उदाहरणार्थ आपल्या जमिनीमध्ये फेरसची लोहाची कमतरता सर्व दूर सापडते कारण आपल्या जमिनीचा समूह जास्ती आहे, आपल्या जमिनीमध्ये पीएच जास्ती आहे आणि शिवाय कार्बोनेटचं प्रमाण जास्ती आहे, त्यामुळे फेरस विद्राव्य स्थितीमध्ये राहत नाही. पण मग वनस्पती तर लाखो वर्ष वाढत होत्या, त्यांना फेरस लागत नव्हतं का? त्यांना फेरस सप्लाय करण्यासाठी सिड्रोफोर नावाचे जीवाणूचा समूह काम करतो आणि त्यामुळे आता हे समूह तुम्हाला कमर्शियल कल्टिवेशन म्हणजे कमर्शियल शेती करताना पुरेसे आहेत का हा वेगळा विषय आहे. पण वनस्पतीमध्ये ही क्षमता जरूर आहे की त्यांना लागणारा अन्न पदार्थ ते जरूर बनवून घेऊ शकतात किंवा उपलब्ध करून घेऊ शकतात. आता एक आणखी विषय असा आहे की सेंद्रिय पदार्थ वाढवण्यामागे 2 उद्देश आपण साध्य करायचा विचार करतो आहे. आता काय झालंय की औद्योगिक क्रांतीच्या अगोदरच आपण कर्बाची पातळी बघितली तर 19व्या शतकाच्या आधी जवळपास 8 लाख वर्ष हवेमधील कर्बाचं प्रमाण हे फक्त 280 ppm होतं. आणि आज औद्योगिक क्रांतीनंतर किंवा जे औद्योगिकरण प्रदूषण जे आहे ह्या सगळ्यामुळे आज सेंद्रिय कर्बवायूची पातळी हवेतील जी आहे ही 413 ppm एवढी झालेली. दुसरी गोष्ट की कोळसा आणि खनिज तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात चालू झाल्यामुळे त्याचं ज्वलन चालू आहे आणि त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडची पातळी वाढते असं आपण मानतो. पण खनिज तेल आणि त्याच्यापासून तयार होणारा कार्बन डायऑक्साईड किंवा खनिज तेल आणि कोळसा हे काही नैसर्गिक कर्बचक्राचे भाग नव्हते, पण कार्बन डायऑक्साईड मात्र कर्बचक्राचा भाग आहे. आता हे प्रदूषण रोखण्यासाठी आणि ह्याच्या वाढत्या पातळी ही एक समस्या आहे. दुसरी समस्या आहे की आपल्याला जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब पुरेशा प्रमाणात नाही. तर ह्याच्यावरती खरं तर दोन्हीसाठी उपाय एकच आहे की जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांची साठवणूक करा. यांनी तुमच्या हवेतील पातळी पण योग्य प्रमाणात ठेवता येईल आणि तुमच्या जमिनीचं आरोग्य पण सुधारता येईल. आणि खरं बघायला गेलं तर जमीन हीच कर्ब साठवण्याची योग्य जागा आहे. तर जमिनीतील तुम्ही कर्बाची पातळी वाढवली तर त्याच्यामध्ये कृषीमध्ये तुम्हाला खूप सकारात्मक बदल दिसून येतात. आता आपण मगाशी बघितलं की 3 जे आपण जैविक, रासायनिक आणि भौतिक गुणधर्म मातीचे आहेत असं आपण म्हणतो. ह्याला आपण जर उपमा दिली किंवा एक इमेज म्हणून तुम्हाला मी दाखवतोय की एक स्टूल आहे की ज्याला 3 पाय आहेत की जे जैविक, रासायनिक आणि भौतिक आहे. आता झालंय कसं आहे आपल्या शेतीचं आज की त्यातला जो जैविक भाग आहे त्याचा पाय एक जो आहे हा मोडून पडलाय किंवा त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केल्यामुळे, आपण सगळ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा एक पाय नसल्यामुळे हे स्टूल आता जमिनीवरती पडले, त्याचा काही उपयोग होऊ शकत नाही. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे
की जमिनीमध्ये 2 ते 5% सेंद्रिय कर्ब असायला पाहिजे आणि अशा जमिनीला शास्त्रज्ञ उत्तम आणि सुपीक म्हणतात. आता त्या तुलनेमध्ये महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये फक्त सरासरी जर बघायला गेलं तर 0.5% एवढीच सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आहे. आणि हे प्रमाण जर आपण 1.5 ते 2 पर्यंत, मी म्हणत नाही 5% पर्यंत, कारण ती खूप अवघड गोष्ट आहे, वेळ काढू प्रकरण आहे आणि खूप जिद्दीने त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पण 1.5 ते 2% पर्यंत जाणं हे सहजासहजी शक्य आहे. दुसरी गोष्ट की कर्बाची पातळी जास्ती असणं हे पण काही आवश्यक गोष्ट नाही. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की जमिनीमधील जीवाणूंचं काम सक्रिय रीतीने होणं आणि त्याच्यापासून जे परिवर्तन होणार आहेत, अन्नद्रव्यांची उपलब्धता होणार आहे, ह्या गोष्टी घडण्यासाठी जेवढं सेंद्रिय पदार्थ पाहिजे तो आपल्याला 1.5 ते 2% सुद्धा अतिशय उत्तम रीतीने मिळणार आहे. एक आणखी महत्वाचा मुद्दा असा आहे की सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढल्यानंतर आपण बघाल तर तुमच्या जमिनीमध्ये अनेक बदल घडणार आहेत, अनेक फायदे मिळणार आहेत. ह्याच्यामध्ये जमिनीमार्फत येणारे रोगराईचं प्रमाण सुद्धा कमी होणार आहे. जमिनीमध्ये अर्थात पाणी धरून ठेवण्याचं प्रमाण वाढणार आहे. असे अनेक फायदे त्याच्यापासून मिळणार आहेत. आता आपण जर समारोप करायचा म्हटला की याच्यापासून मिळणाऱ्या फायद्यांचा जर विचार आपण सारांश रूपाने करायचा ठरवला तर एक गोष्ट त्यातली निश्चित आहे की कर्बचा नष्ट होण्याच्या वेगापेक्षा जेव्हा कर्ब तयार होण्याचा वेग जास्ती असेल तेव्हाच तो जमिनीमध्ये साठवला जाईल. शाश्वत आणि पुनरुत्पादन शेतीसाठी तुम्हाला कर्बाचं प्रमाण वाढवणे अत्यंत गरजेचं आहे. आज आपण शेती करतो आहे पण ही आजच्या एका पिढीमध्येच असं आपल्याला निश्चित दिसून येतं की अजून तिसरी पिढी याच्या पुढची आपली शेती करू शकेल का? ह्याच पद्धतीने जर आपला ऱ्हास होत गेला जमिनीवरील सगळे जे आपल्याला अडचणी भेडसावत आहेत ह्या अडचणींची वाढ अशीच होत गेली तर तिसऱ्या पिढीला तर निश्चित पुढची पिढी एक वेळ करेल, पण ह्याच्या पुढच्या पिढीसाठी आपण शेती देऊ शकू का, ते शेती करतील का, तर ह्याचं उत्तर खरं तर नाही आहे. आणि ती आपल्याला पुनरुत्पादक ठेवायची असेल, शाश्वत ठेवायची असेल तर आपल्याला जमिनीमधील सेंद्रिय कर्बाची पातळी वाढवण्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. जमिनीची पातळी कर्बाची पातळी वाढली तर जमिनीचे आरोग्य सुधारते. मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप फायदे होतात. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो की हा विचार आपण जो करतो आहे तर हा विचार करणारे आपण एकटेच नाही आहोत. खरं तर आपण लोकांचं अनुकरण करतो आहे. आज प्रगत राज्य त्यांच्या राज्यांमध्ये म्हणजे फ्रान्स आणि जर्मनी सारख्या राज्यांनी एक उद्दिष्ट ठरवलं आहे की आपल्याला दरवर्षी 0.4% सेंद्रिय कर्ब वाढवायचा आहे. त्यांची कारणं थोडीशी वेगळी आहेत. एक पर्यावरण म्हणजे हवेतील कर्बाचं पातळी कमी करण्यासाठी आणि दुसरं की त्यामुळे आज आपल्याला सकस धान्य मिळणार आहे किंवा आपल्याला अधिक चांगल्या रीतीने अन्नद्रव्याची निर्मिती करता येण्यासाठी हे त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि काही वर्षापासून ते हे करत आलेले आहेत. त्यांना त्यात यश सुद्धा मिळत आहे. आता आपण जर मगाशी म्हटल्याप्रमाणे की सेंद्रिय कर्ब वाढवल्यामुळे काय गोष्टी होणार आहेत हे अगदी थोडक्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या स्लाइडमध्ये दिसतंय की निरोगी मनुष्य आणि निरोगी प्राणी. जमिनीचं आरोग्य वाढलं तर माणसाचं आरोग्य पण सुधारणार आहे, प्राण्यांचं आरोग्य पण सुधारणार आहे. कारण अन्न साखळीचं जतन, अन्न साखळी जी आहे सूक्ष्म जीवांपासून ते मोठ्या जनावरांपर्यंत ही अन्न साखळी आहे. आणि अन्न साखळीमध्ये जर नैसर्गिक प्रक्रिया घडत राहिल्या, सिंथेटिक नाही, तर आपल्याला अधिक प्रमाणामध्ये त्याचा फायदा होणार आहे. अन्न साखळीचं जतन झालं तर सगळ्या प्राण्यांचं आणि मनुष्याचं सुद्धा आरोग्य सुधारणार आहे. त्याच्यानंतर कोरडवाहू शेतीची सुधारणा होणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये जर पाणी मुरण्याचा वेग वाढला, त्याच्यामध्ये अन्नद्रव्य धरून ठेवण्याचं प्रमाण वाढलं तर कोरडवाहू शेती सुद्धा तुम्हाला उत्तम उदरनिर्वाह करण्यासाठी तर निश्चितच, पण त्याही पुढे जाऊन उत्तम उत्पादन देऊ शकतं अशी शेती त्यातून निर्माण होऊ शकते. त्याच्यानंतर किफायतशीर हा शब्द वापरलेला आहे. किफायतशीर आणि शाश्वत शेती. किफायतशीर म्हणजे काय तर अर्थातच आज परवडत नाही शेतीमधले इनपुटचा खर्च आपण जे निविष्ठ आहेत ह्या बाहेरनं आणतो आणि त्याच्यामुळे आपल्याला शेती परवडत नाहीये. कीटकनाशकं आहेत, रासायनिक खतं आहेत, मजूर आहेत, डिझेल आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण अतोनात खर्च करतोय. जर तुम्ही सेंद्रिय शेतीचा किंवा सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा विचार केलात तर ह्याच्यातले खर्च निश्चित रूपाने कमी होणार आहेत आणि त्याचा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या पण फायदेशीर होणार आहे. आणि
ह्या सगळं करताना पर्यावरणाचं पण रक्षण होणार आहे, पर्यावरण सुधारणार आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांचं अधिक जीवनमान उंचावण्यासाठी, अधिक चांगलं होण्यासाठी मदत होईल अशी आपण ही प्रक्रिया आहे. आणि शेवटी एक सांगायचं महत्वाचा मुद्दा असा आहे की ठीक आहे, जमिनीचं कर्ब आपण जर ज्या लोकांनी मोजला असेल तर एक गोष्ट दिसून येते की तो कमी आहे आणि तो वाढवता येत नाही किंवा तो वाढत नाही सहसा. आता याच्यामध्ये काय होतंय की जमिनीचं कर्ब हे आपल्या वातावरणामध्ये वाढेल किंवा खूप मोठ्या प्रमाणात वाढेल हा गैरसमज अधिक आपण बाजूला ठेवूया. असं काही एक होणार नाही. पण समजा जरी तुम्ही ह्या गोष्टी करत राहिल्या आणि तुमची कर्बाची पातळी आहे तिथेच राहिली, समजा होणार नाही तसं, वाढेलच, पण समजा तसं जरी झालं तरी जो प्रवाह, कर्बाचा जो प्रवाह म्हणजे हवेतून जमिनीमध्ये, जमिनीतून सूक्ष्म जीवांमधून परत एकदा हवेमध्ये जो प्रवास आहे, ह्या प्रवासामध्ये तो खूप काही गोष्टी अनुकूल करणार आहे आणि त्यासाठी हा प्रवास अत्यंत महत्वाचा आहे. तर हे मुद्दे लक्षात घ्या आणि आपण प्रेझेंटेशन ऐकल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आपले जर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता.